माझ्या इथे 800 घरं आहे, 4000 लोकसंख्या आहे. तुमचं गाव माझ्यापेक्षा दुप्पट मोठं आहे. 4000 लोकसंख्या, 800 घरं, एका घराला माझ्या इथे 5000 रुपये टॅक्स आहे. किती? 5000. माझ्या अंदाजाने तुमच्या गावात एका घराला 1200 रुपये टॅक्स असेल. तुम्ही पाहून घ्या उद्या. 1200च्या वर नाही तुम्हाला. आम्हाला किती आहे? एका घराला 5000. 800 घराचे 40 लाख रुपये येते आम्हाला टॅक्स. आणि 15 वित्त आयोगाचे 40 लाख येते. 80 लाख रुपये आम्हाला येते आज. तुम्हाला किती यायला पाहिजे ते तुम्ही ठरवा. 5000 रुपये माझ्या गावात लोक टॅक्स 100% भरते. वर्ष सुरू झालं पहिल्या दिवशी टॅक्स भरायला लागतो आम्हाला. मागच्या वर्षीचं नाही, चालू वर्षीचा. म्हणजे 26-27चा टॅक्स आमच्या इथे जमा झाला. इथं बसलेल्या लोकांना मागच्या वर्षीचा बी भरला की नाही भरला मुश्किल आहे. आमच्या इथल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे. टोटल टॅक्स महिलाच्या येऊन भरत्या. जी महिला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन, तिला इतका मान आहे गावात, तर तिच्याच हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं. आमच्या इथे सरपंच झेंडावंदन करीत नाही. 4 झेंडावंदन 4 महिलाच्या हातानं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. महिला 1 एप्रिलला पैसे भरत्या म्हणजे भरत्याच. मार्च महिन्यात पैसे घेऊन पळायचे बाय. झेंडावंदनचा मान मिळाला पाहिजे. चांगलं आहे ना. गावातल्या बाईनं झेंडावंदन केलं, काय बिघडलं? ते सरपंचालाच भली हाऊस दोरी वाढायची. म्हणजे माकडावानी काय गावातल्या लोकांनी केलं तर काय बिघडलं काय त्याच्यात? अरे त्यांना तुला सरपंच केलेलं आहे लक्षात ठेव. त्याला सोडून तुझ्या जेवणात काय? त्यांच्यासाठीच करायचं जे करायचं ते आम्हाला सरपंचाला कळलं नाही. 5000 एकदा भरले महिला मंडळ, नीट ऐका, नंतर कशाचेच पैसे भरायचे नाही, कायचेच नाही. पाणीपट्टी नाही, घरपट्टी नाही, दाखल्याचे नाही, कायचे नाही. 5000 भरले, सालभर मोकळे. पहिला मान झेंडावंदनचा. दुसरं, माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे. एक नाही, धुण्या भांड्याचं पाणी वेगळं, जायकवाडी धरणावरून नेलेलं पाणी वेगळं, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावायची गरज नाही. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यावर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार, एका घराला रोज एक. ही जी बाटली आणली हिच्यापेक्षा भारी पाणी आहे आमचं, क्वालिटी. तुम्ही पिऊन पहा. माझ्या गाडीत आहे. मी यांच्या घरी तुमचं पाणी नाही पेलो, माझ्या गाडीतलं पाणी पेलो. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो साधारण? हां, किती? 25-15 रुपये धरा. गरीबी लागी किती? 15. महिन्याचे किती झाले? 450 महिन्याचे. वर्षाचे 5000. आम्ही किती घेतले? मला नुसतं बोलून करमणूक करायची नाही. मी काय सांगतो इकडे लक्ष द्यायचंय आणि एक करायचंय. एका पाण्याचे 5000 भरता तुम्ही, ते बी 15 रुपयाना. आणि असं दिसायला कसं दिसतं? 5000 रुपये टॅक्स लई झाला. कळू राहिलं की नाही कळू राहिलं?
आणि चौथं पाणी आहे माझ्या इथे ताई, रोज सकाळी 5 ते 8 सगळ्या गावाला आंघोळीला गरम पाणी येते नळाला, बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणलं मला आंघोळ करायची, तर बाई त्या नळाकडे बोट करते, तो नळन तू करशील तर कर, नेतात मर. अहो 2 घंटे बाईचे पाणी तापात गेलं आयुष्य, 5% आयुष्य महिलाचं पाणी तापात गेलं. बरं आमच्या तिकडे लोकाले हलकटे, नुसतं पाणी तापून द्यायचं नाही, जिथं आंघोळीची जागा आहे राजाला तिथं नेऊन द्यायचं. इकडं कसं आहे, इकडे पण हलकट आहे. अरे मला वाटलं आमच्या तिकडे हलकट आहे काय. मला अजून कळलं नाही तो माणूस बकेट का नेत नाही. अरे न्या हो. बरं सगळ्या गावचं पाणी तापायला आम्हाला पंचायतला 1 रुपयाचा पण खर्च येत नाही, कारण आम्ही पाणी कशावर तापवतो, सौर ऊर्जावर. आम्हाला 1 रुपयाचा खर्च येत नाही. मग काय हरकत आहे मग गावाला पाणी तापून द्यायला. आम्ही कशावर तापवतो, सूर्यावर. जर भविष्यात तुमच्या गावाला सूर्य आला तर तुम्ही बी त्याच्यावर तापा. डिझेल, पेट्रोल, वीज हे संकट तुम्हाला कमी करायचं असेल तर सूर्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सौर ऊर्जेचा फायदा जास्तीत जास्त घ्या. त्याला काय पैसे लागत नाही. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची, जी बाई टॅक्स भरीन तिला एक कार्ड देते, त्या गिरणीत तिने वर्षभर दळून न्यायचं, 1 रुपया लागत नाही. कितीही दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, भरडा करा, बैलाचा भरडा करा, कार्यक्रम करा, किती न्या, मोजून आणायचं नाही. पैसेच घ्यायचे नाही, मोजून घ्यायला नाही. आम्ही पैसे किती घेतले लक्षात ठेवा. आम्ही देतो काय काय ते बी लक्षात ठेवा. तुम्हाला जसं म्हणलं बाहेरचं खाऊ नका, भेसळ येते, तसं आम्ही विचार केला बाहेर भेसळ येते तर मग महिलांनी काय करा. मग आम्ही मशनी घेतल्या. हळद पावडर करून द्यायचं, मिरची पावडर करून द्यायचं, धने पावडर करायचं, गोड तेल करून द्यायचं, उसाचा रस काढून द्यायचा, शेवया पापड करून द्यायच्या, सगळ्या डाळी करून द्यायच्या, बटाटा चिप्स करून द्यायचं, बटाटा चिवडा करून द्यायचं. पंचायतजवळ मशनी आहे, धान्य तुमचं, माल तुमचा, मशीन आमची, फुकट. पैसे किती घेतले. हां, सगळ्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. पैसे किती घेतले हे विसरून जाताना तुम्ही, म्हणून देण करतो. शेती करायचा ट्रॅक्टर आहे पंचायतजवळ मोठा महिंद्राचा, 25% सबसिडी आहे शेतकऱ्याला. म्हणजे 1 एकर नांगरायला तुम्हाला किती पैसे लागते, 2000. आम्ही 1500 नांगरितो. डिझेल ड्रायव्हर ट्रॅक्टर आमचं, 500 रुपये कमी भाव, 5 एकर नांगरलं, किती पैसे वाचले, 2500. नुसतं नांगरलं तर मोगळं वेगळं, रोट्या वेगळा. 5000 घेतोय आम्ही. 40 लाख जमा होते. माझा वर्षाचा खर्च आहे 32 लाख. किती, 32 लाख. लोकाला एवढं देऊन 8 लाख नफा आहे मला. आम्ही कोणावर उपकार करीत नाही. चाळीस म्हाताऱ्याला रोज जेवण आहे गावातल्या ग्रामपंचायतमध्ये.
ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, मुलं सोडून गेले, मुलं गावातले म्हातारे निराधार, 8 वर्ष झाले याला, त्यांना कपडा लत्ता चप्पल बूट दुखणं बाहणं काही लागलं तर 40 म्हातारे. गावातल्या म्हाताऱ्याला पोरं नाही आहे, मग त्याला सांभाळायचं कोणा? काय वाटतं तुम्हाला? कोणा सांभाळा? भीक मागून खाऊ त्यानं? मग जिम्मेदारी कोणाची आहे? सरपंचाची. पंचायतने सांभाळायचे गावातले म्हातारे निराधार, फुकट नाही सांभाळीत तुम्ही, तुमची ड्युटीच आहे ती. मला सांगा, ते म्हातारे असे राहते, म्हातारे काळे बेंद्रे राहते, म्हातारे कुठं खाजी दे, म्हातारे असे करते, म्हातारे तंबाखू खाते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे काही बोलते, म्हातारेला जायला राहते. इतकं म्हातारं जायला राहतं, भाडव्यात निवडणुकीच्या दिवशी तो उचलून आणलं. तो बाप होता का तो, होता त्याला उचलून आणला ते काय? हा, तेच म्हातारा आहे ते, लक्षात ठेव. त्याच्यामुळं तू सरपंच झाला. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या गावात पण असे म्हातारे आहे जे तुम्हाला दिसत नाही, मला दिसते ते. तुम्ही म्हणत असेल त्यांना गरज नाही, लई गरज आहे, पण ते कोणाला सांगू शकत नाही. अशा लोकांसाठी मंदिरात किंवा पंचायतमध्ये गावाने व्यवस्था जेवण खाऊन केलं पाहिजे. म्हातारे म्हातारे फक्त करावं. अहो ते म्हातारं कोणाला सांगा न हो, त्याचे सुनाचं त्याचं जमत नाही का, त्याची सून त्याची काळजी घेत, ते नाही सांगू शकत. मग असे 50 लोक गावाला लय जड झाले ग. आणि ते नवीन नवीन वाटतं, नंतर सवय झाली काय वाटत नाही. त्या म्हाताऱ्याला जीव लावा तुम्ही, लाय पुण्याचं काम आहे. आम्ही कुठेतरी दुसरीकडे नेऊन अन्नदान करतो. कशाला? आमच्या गाडगे बाबांनी चक्क सांगितलं, भुकेल्याला अन्नदान करायचं, मस्ती आलेल्याला अन्नदान करायचं नाही. ते लागू होत नाही. गरजवंताला द्या. कोणाला द्यायला पुण्य होईन का? 10 वाक्य गाडगे बाबाचे, त्याच्यातलं हे मेन आहे, भुकेल्यांना अन्न. 8 वर्ष झाले आम्ही करतो, आणि आमच्या गावातल्या लय लोकांनी त्याला पैसे दिले. आज माझ्या बापाची पुण्यतिथी आहे, त्या नावाने हे तुम्हाला 2-5 हजार घ्या. आज मा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हे 2-4 हजार रुपये घ्या, म्हाताऱ्याला खाऊ घाला. असे किती को पैसे दिले गावातल्या लोकांना. फक्त काय आहे, पुढं व्हावं लागतं. तुमच्याकडे राशन दुकान आहे, सांडलेल्या गावावर जगतीन दे. आम्ही फक्त नियोजन करीत नाही आर्थिक. म्हणून सरपंच थोडा अभ्यासू पाहिजे, कपटी पाहिजे, हरामी पाहिजे, ताकदवाला पाहिजे. एका शब्दात सांगतो, तुकाराम महाराजासारखा नको, छत्रपती शिवाजी महाराजासारखा पाहिजे. तुकाराम महाराज चांगले नव्हते का? महाराजाचे गुरु होते तिथं, पण तसा सरपंच नको. छत्रपती सारखा पाहिजे, जसा टाइम आला तसा. साम दाम दंड भेद. महाराजांच्या लढाई आमुष्याच्या दिवशी. आम्ही म्हणतो आज शनिवार आहे, आम्ही म्हणतो मांजराडी गेली. हा ह्याचे पागल, मांजराडी गेले काय झालं? 100 मांजरी आडव्या गेल्या तर काय फरक पडत नाही. एक हलकट गावातला आडवा गेला तर गावाचा नाश होतो, लक्षात ठेवा. म्हणून कोण आडवं गेलं याच्यावर ध्यान ठेवायचं. मांजरी आडव्या गेल्या काय होतं? आणि ह्या मांजरी जागी ठेचायच्या.
हा ना, याची किव करायची नाही. आमच्या तिकडं रस्त्याच्या कडीला असे कुत्रे बसते, 2 पाय पुढं 2 पाय मागं, 2-2 3-3 कुत्रे बसते. त्यांची काहीतरी मिटिंग चालते, आपल्याला कधी कळत नाही काय चालतं. आणि एखादी गाडी आली, 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी आली, त्या गाडीची मागं पळते ती कुत्रे. तुम्ही पाहिलं इकडं पळते का? पळते. ते कुत्रे काऊन पळते मला अजून कळलं नाही काय आहे. त्यांना पुरस्कार आहे का? त्यांना पैसे मिळते का? नाही. ते कुत्रे पळते पळते दमते, वापस येऊन उजून तिथं बसते. मी खूप विचार केला कुत्रे का पळाले, मला उत्तर सापडलं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, किती कुत्रे गाडीच्या मागे लागले, त्या गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांना विचारायचं. ते हरामखोर कुत्रे पळतेन पळतेन दमतेन खोत बसतेन. आणि असे 2-4 कुत्रे दर गावात असतेच. ते चांगल्या गाडीच्या मागं लागतेच. ते तिकडं लक्ष द्यायचं नाही, खंडोबा समजून सोडून द्यायचं. काय करता? आपल्या देशात आर्थिक प्रॉब्लेम नाही राहिला, आपल्या देशात मानसिक प्रॉब्लेम आहे. आपल्याला माणसं सुधारायचे आणि ते तसे सुधारणार नाही. म्हणून मी छत्रपती शिवाजीचं नाव घेतलं. हे सांगून ऐकते का? अरे नको रे बाबा. हे कौरव पांडवाच्या लढाईत श्रीकृष्ण सांगायला गेले होते, त्याचं नाही ऐकलं. 100च्या 100 मेले पण नाही ऐकलं. ज्याने श्रीकृष्ण भगवंताचं नाही ऐकलं ते बनकरचंद पेरे पाटलाचं ऐकते का? ते कौरवाच्या अवलादी आज बी आहेच. म्हणून हे सहजासहजी सांगून ऐकणार नाही. यांना नीटच करायचं आणि पण त्यांचं वाईट नाही करायचं. आपण आई होऊन नीट करायचं, त्यांची काळजी घ्यायची, त्यांच्यासाठी करायचं. आम्ही थोडा कपटपणा केला, काहून केला? तू ऐकत नाही ना, मग काय करा. आणि कधी कधी काय होतं, तो माणूस असं का करतो हे आपल्याला कळत नाही. त्याची चूक नसते. हे बघा केवढा फाल्ट आहे, त्याची चूक नाही ना आपल्याला ते पटत नाही. आता यालाच काय हे घडतं बरं का सर. तुम्ही म्हणता त्यानं असं काय केलं, त्याचं चुकलं, आणि त्याची चूक नसते. याने गावाचा नाश होतो, अशा अनेक गोष्टी गावात घडत असत्या. म्हणून आम्हाला हे कळलं पाहिजे की समोरचा माणूस असं का करतो. इतकी बुद्धी आमच्याकडे पाहिजे. त्याच्यासाठी पैसे घेऊन सरपंच करायचं नाही. कर्तृत्ववान बुद्धिमान माणूस सरपंच करायचा. माझ्या गावातली एक जुनी गोष्ट सांगतो, तुमच्या लक्षात येईल. महिला मंडळ बसले, माफी मागून सांगतो, पण सांगणं गरजेचं आहे. 30-35 वर्षापूर्वीची घटना आहे ती. मी गाव हागणदारी मुक्त करत होतो. 3 महिन्यात माझं गाव हागणदारी मुक्त केलं होतं मी. माझ्याकडे यादी होती, कोणा संडास बांधला, याने बांधला, त्याच्या घरात किती माणसं आहे, एवढे एवढे, सगळे वापरते का, हो, मग सोडून देत होतो. कळलं का काम करायची पद्धत. नुसतं संडास बांधला त्याला सोडून नाही, त्याच्या घरातले सगळे वापरते का, आणि नाही वापरत का नाही वापरत. एक एक माणसाचा अभ्यास केला, पूर्ण झालं गाव, तेव्हा मी खाली बसलो. रोज 3 महिन्यात केलं होतं, रोज तेच काम, ओटसोट. एकदा काय झालं, एका माणूस संडास बांधीनं, त्याला सांगितलं बांध बांध बांध. शेवटी तो तयार झाला, पण तो काय म्हणे, मी घरात नाही बांधीत. समोर त्याचं खळं होतं वाडगं रिकाम, तिथं बांधीन.
म्हटलं तिथं बांधा, आम्हाला काय तकलीफ आहे. आमची माणसं म्हणे दादा तिकडं बांध. म्हणलं बांधून द्या, त्याला काय तकलीफ, आपल्याला काय अडचण आहे. त्याने खळ्यात बांधला. ही सत्य घटना आहे, मी शपथ खाऊन सांगतो मुलाची. तिथं बांधला. त्याच्या शेजारी दुसरा खळ्यावाला एक होता, तो त्या खळ्यातच राहत होता. ते बी गरीब. घरापासून 2-250 फूट याचं खळं लांब. याच्या खळ्या शेजारी दुसरं एक वाडगं, आणि ते वाडग्यावाले तिथंच राहत होते झोपड्यात. काय झालं, याने संडास बांधला आणि दुसरं जी आज संडासला गेला. एक दिवस गेला आणि दुसरोजी जाईना ना.